सगळे जग जरी फिरून आलो तरी आपल्याला परत घरातच यावं लागतं. जगातील आनंद हा कायमस्वरूपी नसतो, तर घरात मिळणारा आनंद, समाधान हेच कायमस्वरूपी असते. पण अलीकडच्या या कलियुगामध्ये घरातील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही अनबन सुरूच असते. घरातील लोकांमध्ये एकोपा राहिलाच नाही. प्रत्येकावर काही ना काही जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव असतो. काहींना आर्थिक अडचण असते, तर काहींना नातेवाईकांचा त्रास असतो, तर काही लोकांना घरातल्या घरातच लोकांचा त्रास असतो, तर काही लोकांना बाहेरच्या लोकांचा त्रास असतो. त्यामुळे ते घरात सतत चिडचिड करत असतात. घरातील वातावरण सकारात्मक असेल तर घरात खूप छान वाटते आणि तेथेच जर कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तरी घरातील वातावरण नकारात्मक होते. पण असे कोणतेच कुटुंब नाही की ज्या कुटुंबामध्ये वादविवाद नाहीत होत. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक स्वभावाची व्यक्ती आढळते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, मते वेगळी असतात. त्यामुळे घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. तरी याच नकारात्मक वातावरणामुळे सतत आपण टेन्शन घेऊ लागलो तर आपले मानसिक आरोग्य कधीच चांगले राहणार नाही. वातावरण कितीही गढूळ असले तरी स्वतःच्या मनाला समजूत आपले मन शांत करून आपले आयुष्य शांत जगता आले पाहिजे. यासाठी आपल्या स्वभावामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. घरामध्ये किंवा इतर कुठेही नकारात्मक वातावरणामध्ये स्वतःला आनंदी कसे ठेवायचे, स्वतःच्या मनाला समजूत कशी घालायची, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिला मुद्दा म्हणजे रागराग करू नका, चिडचिड करू नका. घरात सतत वाद होत असतील आणि घरातील वातावरण आनंदी नसेल तर आपले मन खूप उदास होते आणि ज्या वेळेला आपल्या मनात प्रसन्नता नसते त्यावेळेला समोरची व्यक्ती आपल्याला सहज जरी काही बोलली तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रागामध्ये आपण चांगल्या गोष्टीसुद्धा बिघडवून टाकत असतो. त्यामुळे घरामध्ये जर तणावपूर्ण वातावरण असेल तर शांत राहणे अतिशय चांगला उपाय आहे. जर समोरचा व्यक्ती चिडचिड करत आहे म्हणून आपण देखील त्याच्यासमोर रागाने भांडणच करत राहिलो तर घरातील वातावरण कधीच चांगले राहणार नाही आणि तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. त्यामुळे रागराग करणे कधीही व्यर्थच आहे. समोरच्या व्यक्तीचा जरी तुम्हाला राग येत असेल तरी तुम्ही शांत राहा, कारण रागाच्या भरात दिलेले उत्तर नंतर तुमच्या अंगलटी येऊ शकते. रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला वाटेल तसे बोललो. कधीकधी आपल्या तोंडून चुकीचे शब्द निघत असतात, कठोर शब्द निघत असतात. या चुकीच्या शब्दामुळे आपली नाती तुटत असतात आणि नंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येते. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला राग येतोय त्यावेळेला तुम्ही शांत राहा, त्या रागाला नियंत्रणात करा. जर तुमच्या रागावरचे तुमचे नियंत्रण सुटले तर नुकसान तुमचेच होणार आहे आणि तुमच्या या रागराग करण्याच्या स्वभावामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती तुमचा रागराग करायला सुरू करेल आणि तुम्हाला कधीही घरामध्ये प्रसन्न वाटणार नाही. तर तुमच्या स्वभावामध्ये राग न करण्याचा बदल करून घ्या. ज्या वेळेला राग येईल त्यावेळेला मोठा श्वास घ्या आणि स्वतःशीच बोला की तू जर या क्षणाला रागराग केलास तर तुलाच पश्चातापाची वेळ येणार आहे. त्यामुळे नेहमी शांत राहा आणि तणावपूर्ण वातावरणात देखील प्रसन्नता अनुभवा. 2. बोलण्याची पद्धत सुधारा. घरामध्ये ज्या वेळेला वाद सुरू होतात त्यावेळेला आपल्याला असे वाटत असते की समोरचा व्यक्ती चुकीचा आहे, पण कित्येक वेळा आपण देखील चुकत असतो हे लक्षात घ्यायला हवे. आणि ज्याला आपली चूक शोधण्याची सवय असते तो व्यक्ती कधीही स्वतःला त्रास करून घेत नाही. कित्येक वेळेला समोरचा व्यक्ती आपल्याशी जसा वागतोय, जसा बोलतोय तसेच आपण देखील त्याच्याशी वागायला, बोलायला सुरू करतो. कधीकधी आपण बोलताना देखील तिरस्काराने किंवा उच्च स्वरात बोलत असतो. कधीकधी आपल्या तोंडूनही चुकीचे शब्द बाहेर पडून समोरच्या व्यक्तीचा अपमान होत असतो, पण ते आपल्या लक्षात येत नसतं आणि त्यामुळे कित्येक वेळा घरातील लोक आपल्यापासून दूर राहायला सुरू करतात आणि याचमुळे घरातील वातावरण हे खूप तणावपूर्ण, नकारात्मक होते. घरात संपूर्ण नकारात्मकता पसरते. कित्येक वेळा आपले सगळ्यात मोठे नुकसान आपल्या जिभेमुळेच होत असते. आपल्या जिभेवर म्हणजेच आपल्या बोलण्यावर आपले नियंत्रण असेल, आपण महत्त्वाचे आणि मोजकेच बोलत असू
तर नक्कीच आपली मनःशांती टिकून राहील. आपले शब्द, आपली वाचा जर सकारात्मक, आपुलकीची असेल, तर घरात वातावरण नक्कीच नकारात्मक होणार नाही. आपली बोलण्याची पद्धत नेहमी समोरच्या व्यक्तीच्या भावनेला अनुसरून प्रेमाने असेल, तर आपला शत्रूसुद्धा आपला होऊ शकतो. मग तर आपली घरातलीच लोकं आपल्याशी का बरं दुश्मनी घेतील? घरातील वातावरण तुम्हाला सकारात्मक ठेवायचं असेल, सर्व सदस्यांना एकत्र ठेवायचं असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. ती व्यक्ती कोणत्या कारणाबद्दल चिडचिड करत आहे किंवा वाद घालत आहे हे समजून घ्या आणि त्या व्यक्तीचा राग शांत होऊ द्या आणि मगच त्या व्यक्तीशी तुम्हाला काय वाटते ते बोला. या पद्धतीमुळे कुटुंबातील कोणत्या सदस्यांमध्ये कोणताच गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाहीत. समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा बोलतोय, वागतोय यापेक्षा आपण कसे बोलतोय, वागतोय याकडे जास्त लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या मनाची शांती टिकवून ठेवायची असेल, नेहमी आनंदी राहायचं असेल, तर तुमची बोलण्याची पद्धत नेहमी सकारात्मक, मायाळू असावी. 3. सतत दुसऱ्याच्या चुका काढू नये. समजा आपले एखाद्याशी भांडण झाले, तर आपण त्या व्यक्तीच्या चुका काढायला सुरू करतो. पण टाळी एका हाताने वाजत नसते. काय हो, फक्त समोरचीच व्यक्ती चुकते का? तर नाही. आपल्या हातून देखील काहीतरी चुकत असेलच. बघा, एखादी व्यक्ती मुद्दामूनच आपल्याला त्रास देत असेल, तर त्याच्या चुका काढणे साहजिकच आहे. पण घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला मुद्दामच त्रास देते, आपल्याशी मुद्दामच अशी वागते असं नाही ना. आपण त्याच्याशी काहीतरी चुकीचं वागत असू हे लक्षात घ्यायला हवे. तुम्हाला जवळच्या व्यक्तीला जपायचं आहे, तर समोरच्या व्यक्तीच्या चुका काढणे कमी केले पाहिजे. कधी त्याची चूक तर कधी आपली चूक झाली असे मनाला समजून सांगितलं पाहिजे आणि वादविवाद, भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं कसं असतं, आपल्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्याच्या चुका वाकून बघायच्या, तर हे चुकीचं आहे. सतत दुसऱ्याची चूक काढून आपल्या हातूनच कधी चूक होईल हे कळणार नाही. दुसऱ्याच्या चुका काढण्याच्या सवयीमुळे आपल्याला त्रास जास्त होऊ शकतो. त्या चूक काढण्याच्या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपल्याशी कधीच चांगली वागणार नाही आणि आपल्या या सवयीमुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रसन्नता येणार नाही. कायम तणावच राहील. तर बघा, दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. नेहमी तणावात राहून आपण कधीच कोणतेच चांगले काम करू शकणार नाही. त्यामुळे आपल्या चुका काढा, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे लक्ष द्या. तुमचे ध्येय निश्चित करा. त्या ध्येयासाठी तुम्ही स्वतःच्या चुका काढा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि यामुळेच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू शकाल. आपल्या स्वभावामध्ये बदल करून सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतील, तर बदल करणे कधीही उत्तम असते. बघा, आपण जर समोरच्या व्यक्तीच्या चुका काढत नसू, तर समोरची व्यक्ती देखील आपली चूक काढणार नाही. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या चुका काढणे सोडून द्या. 4. विसरायला शिका. आपल्या कुटुंबातील सदस्याकडून आपल्याविषयी काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी खूप जास्त चुकीची वागली असेल, आपल्यावर अन्याय केला असेल, पण तो आपल्याशी आता चांगला वागत असेल, तर त्याच्या आता या चुका विसरा आणि त्या व्यक्तीशी चांगलं वागायला सुरू करा. जरी तो व्यक्ती आपल्याशी चांगलं वागत असेल किंवा नसेल, तरीसुद्धा त्याच्या चुका सतत आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्याने तुम्हाला त्रास दिला असेल, तर तुम्ही सतत स्वतःला त्रास करून मनाची शांती गमावून बसाल. त्यामुळे कुटुंबामध्ये सतत तणावपूर्ण वातावरण ठेवण्यापेक्षा झाल्या गेल्या गोष्टी वेळच्या वेळी विसरायला शिका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत आपले भांडण झाले असेल, काही चुकीच्या गोष्टी तो आपल्याला बोलला असेल किंवा आपण त्याला बोललो असेल, तर त्या गोष्टी लगेच विसरा. मोठ्या मनाने माफ करायला शिका. नाहीतर काय होईल, या गोष्टी मनात ठेवल्यामुळे खूप जास्त आपल्या मनावर, मेंदूवर ताण येऊ शकतो. सतत विचार करून अतिविचार करण्याची सवय आपल्याला लागू शकते. सतत दुसऱ्यावर लक्ष ठेवून, सतत दुसऱ्याचाच विचार करून आपल्यालाच त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. आयुष्य जगत असताना नेहमी आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्या. तुमचे आरोग्याकडेच लक्ष नसेल, तर तुम्ही आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही. त्यामुळे स्वतःला विचारांमध्ये गुंतवून ठेवू नका. या विचारांमुळे आपले आयुष्य विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळी विसरा आणि पुढे चालत राहा. यामुळे काय होईल, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत आणि तुम्ही आनंदी राहण्यास तुम्हालाच मदत होईल. तर या ज्या 4 सवयी आहे, या सवयी आपल्याला
लावून घ्या. त्यामुळे आपण स्वतःलाच आनंदी ठेवू शकतो आणि कितीही तणावपूर्ण वातावरण असेल, नकारात्मक वातावरण असेल घरातील, तरीसुद्धा आपल्याला जर या सवयी असतील तर आपण आपल्याला नेहमीच आनंदी ठेवू शकतो. आणि तुम्ही जेवढे आनंदी राहाल, जेवढे सकारात्मक राहाल, तेवढी तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, कोणताही आजार होणार नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा, आनंदी राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.